नमस्कार, मी डॉक्टर सारंग देवरे. आपण आज ऐकतो आहोत अँकल स्प्रेनबद्दल. डॉक्टर वारंवार पाय मुचकतो, एकच पाय मुचकतो. मला पक्का आठवतो एकदा कधीतरी एक 3-1 महिन्यापूर्वी एकदा तो खूप जोरात गड्ड्यात पाय गेला होता. वाहनावरनं पडता पडता वाचले होते. जिन्यातनं उतरता उतरता पायरी मिस झाली होती. तेव्हा जोरात पाय मुचकला होता आणि तेव्हापासून कंटिन्युअसली हा पाय दुखतो जे पूर्ण बरं वाटत नाही. एक्सरे पण केला, तो सुद्धा नॉर्मल सांगतात डॉक्टर. पण आय एम स्टील अनकम्फर्टेबल. माझं दुखणं बरं होत नाही. अशा परिस्थितीत आपण 3 शंका घेतली पाहिजे. एक, हा फक्त मुचकण्यापुरती प्रकार होता का तिथं ATFL नावाचा धागा इंज्युअर्ड झाला होता, तो अर्धवट फाटला होता का पूर्ण फाटला होता? दुसरा, एक मोठ्या सिनॅरिओमध्ये ज्या व्यक्तींचं BMI जास्त असतो, सोप्या भाषेत स्थूल असतात, जाड असतात, अशांना अँकल स्प्रेनच्या वेळेस मॅग्निट्यूड जो फोर्स असतो तो मोठा त्यांच्या पायावर तिथे जातो आणि त्यावेळी टेलस नावाचं जे अँकलचे हाड असतं त्याला वरच्या नॉचमध्ये चिमटी बसून त्याला सूज येते, ज्याला आपण टेलर एडिमा हा शब्द वापरतो. आणि ही सूज जर निग्लेक्ट होत गेली आणि तिच्यावर आपण परत परत चालत राहिलो आणि परत परत पाय मुचकत राहिला तर त्याचं रूपांतर OCD मध्ये होतं. तुमचा पाय वारंवार मुचकतोय, OCD तर नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर नजीकच्या डॉक्टरांना तुमचे सगळे रिपोर्ट्स घेऊन भेटा.